नमस्कार. गणगण गणात बोते असे म्हणून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन येत आहे. आता प्रगट दिनाला काहीच दिवस उरले आहेत. तर अनेक जणांना गजानन महाराजांच्या गजानन विजय या ग्रंथाचे पारायण करावयाचे असते. असंख्य भाविक गजानन महाराजांचे एक गजानन विजय ग्रंथ 21 अध्यायांचा जो आहे हा नियमित वाचन करत असतात. तर 21 दिवसाचे पारायण, 7 दिवसाचे पारायण किंवा 3 दिवसाचे पारायण किंवा अगदी 1 दिवसीय पारायण आपण कसे करावे, त्यापासून आपल्याला कोणते फल प्राप्त होईल, तसेच गजानन महाराजांच्या चरित्रेबद्दल थोडक्यात माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या प्रगट दिनाच्या निमित्ताने सांगणार आहे. यंदाचा प्रगट दिन हा अतिशय विशेष आहे. देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत महाराजांची कीर्ती पसरलेली आहे. तर महाराज ज्यावेळी होते त्यावेळी देखील अनेक भक्तांनी त्यांचे अनुभव घेतलेले आहेत. ते या ग्रंथामध्ये पूर्णपणे गोष्ट स्वरूपामध्ये सांगितले गेले आहेत. आणि गजानन विजय या नावाच्या ग्रंथामध्ये अशी एक ताकद आहे की तो ग्रंथ जिथे असेल तिथे कायम लोक सुरक्षित राहतात, त्यांना समाधानी राहतात. तसेच या ग्रंथाच्या वाचनाने भक्तांना अनेक चांगले अनुभव आलेले आहेत. तर असे हे शेगावचे श्री संत गजानन महाराज यांची देखील मी एक भक्त आहे. अगदी मनापासून मी देखील यांची भक्ती करत आहे. श्री गजानन विजय ग्रंथ मी दररोजच ग्रंथातील एक अध्याय याप्रमाणे पारायण सुरू ठेवले आहे. अनेक जण गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने कोणती सेवा करावी आणि आपल्याला कमी वेळामध्ये पटकन आणि अगदी प्रभावी अशी कोणती सेवा करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्या अगोदर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि माझे असेच नवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये गणगण गणात बोते असे लिहा. तसेच तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात हे देखील मला ऐकायला बघायला नक्की आवडेल. श्री गजानन महाराजांनी सुमारे 32 वर्ष भक्तजनांना शेगाव परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमयी देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजानन महाराजांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. गजानन महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून दिले आहे. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्मांचा सिद्धांत महाराजांच्या गणगण गणात बोते या सिद्धमंत्रामध्ये व्यक्त झाला आहे. असे म्हटले जाते की अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रगट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. संत श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन महाराज विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे एक ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. अनेक भाविक नियमित श्री गजानन महाराजांचा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत असतात. तर गजानन महाराजांचा प्रकट दिन आणि स्मरण दिन या दिवशी आवर्जून श्री गजानन विजय या ग्रंथाचे पारायण केले जाते. या ग्रंथामधील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती, आध्यात्मिक तत्त्वज्ञान तसेच जीवनाचे सार अगदी ओतप्रोत भरले गेले आहे. काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात. जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात. मला त्यातील अतिशय आवडणारी ओव्यांमधील एक ओवी म्हणजे कोठोनी आलो आपण
याचे करा हो चिंतन. आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान ही ओवी विशद करते. श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. गजानन महाराजांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य, गजानन महाराजांनी कशा भक्तांच्या समस्या सोडवल्या हे ह्या श्री गजानन विजय ग्रंथामध्ये नमूद केले गेले आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर आपल्याला त्वरित इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे. म्हणून एकदा तरी वर्षातून गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे आणि एकदा तरी वर्षातून हे गजानन विजय ग्रंथाचे पारायण नक्की करावे. श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य वेगवेगळे आहे. जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला जातो. तर आता आपण पाहणार आहोत गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे. आता येणाऱ्या प्रगट दिनानिमित्त जर तुम्हाला पारायण करावयाचे असेल आणि हे पारायण तुम्हाला जास्त वेळ न देता येत असल्यास तुम्ही दररोज एक अध्याय जर वाचणार असाल आणि 21 दिवसाचे पारायण करावयाचे असेल तर हे पारायण तुम्हाला येत्या सोमवार 19 जानेवारीपासून सुरू करावे लागेल. 19 जानेवारीला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दिवसभरामध्ये त्यावेळी तुम्ही शुचिर्भूत होऊन देवासमोर बसून दररोज फक्त 15 मिनिटामध्ये एक ग्रंथातील एक अध्याय नक्की वाचू शकता. दररोज एक अध्याय याप्रमाणे 21 दिवस 21 अध्याय 8 तारखेपर्यंत म्हणजेच प्रगट दिना दिवशीच्यापर्यंत तुम्ही पूर्ण गजानन विजय ग्रंथ वाचून घ्याल आणि शेवटच्या दिवशी 21वा अध्याय वाचता येईल. आणि या ग्रंथाच्या वाचनामुळे तुम्हाला तुमची इष्ट मनोकामना नक्की पूर्ण करता येईल. ज्यांना दररोज 7 दिवसाचे पारायण करता येईल त्यांनी 7 दिवसाचे पारायण करू शकता. 7 दिवसाचे पारायण करताना तुम्हाला दररोज 3 असे अध्याय वाचायचे आहेत. दररोज 3 याप्रमाणे 7 दिवस 7 त्रिक 21 असे 21 अध्याय तुम्ही 7 दिवसामध्ये वाचू शकता. हे 7 दिवसामध्ये अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला 2 तारखेपासून म्हणजेच 2 फेब्रुवारीपासून अध्याय वाचण्यासाठी गजानन महाराजांच्या 2 फेब्रुवारीपासून या गजानन विजय ग्रंथाचे वाचन सुरू करावे लागेल. दररोज 3 अध्याय वाचण्यासाठी साधारण 1 तास किंवा पाऊण तास एवढा वेळ द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला जर 3 दिवसातच हे वाचन पूर्ण करावयाचे असेल तर अगदी 6, 7 आणि 8 या 3 दिवसामध्ये तुम्ही हा ग्रंथ दररोज 7 अध्याय 7 त्रिक 21 असे 21 अध्यायाचे पूर्ण वाचन 8 तारखेला म्हणजेच गजानन महाराजांच्या प्रगट दिना दिवशी शेवटचे 7 अध्याय वाचून हा ग्रंथ वाचून पूर्ण करू शकता. हे पारायण तुम्ही प्रगट दिना दिवशी पूर्ण करू शकता. जर कुणाला 1 दिवसीय वाचन किंवा एकासनी पारायण करावयाचे असेल तर गजानन महाराजांच्या प्रगट दिना दिवशीच तुम्ही हे पारायण 4 ते 5 तासामध्ये सलग वाचून एकासनी बसून वाचून पूर्ण करू शकता. तुम्हाला जसे शक्य असेल तसा हा ग्रंथ तुम्ही नक्की वाचा. याचा अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे. तुम्ही देखील याचा अनुभव नक्की घ्या आणि जसे शक्य होईल त्या पद्धतीने हे वाचन आपण करावयाचे आहे. वाचन करत असताना किंवा वाचन आपले ज्या दिवसामध्ये सुरू आहे त्या दिवसामध्ये आपण आपल्या रागावरती नियंत्रण ठेवायचे आहे. तसेच कोणालाही मोठ्याने उलट बोलायचे नाही. तामसिक भोजन करावयाचे नाही. तसेच काही व्यसन करावयाचे नाही. हे नियम तुम्ही पारायण करत असताना नक्की पाळावयाचे आहेत. आणि गजानन महाराजांची मनापासून सेवा किंवा पारायण करा आणि अनुभव तुम्ही स्वतःच घ्याल. श्री गजानन जय गजानन गणगण गणात होते असे म्हणून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.